काँग्रेसचा हा जाहीरनामा हा गरीब, कामगार, शेतकरी, महिला आणि तरुण, कारण आम्ही 5 जणांना, 5ही लोकांना पाच न्याय आम्ही त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आम्ही हा जाहीरनामा जो घेऊन आलेलो आहे तो या देशातली लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि या जाहीरनाम्यामधून त्या लोकशाहीसाठी जो पक्षांतर बंदीचा कायद्याचा आता गैरवापर केला जातोय आणि पक्षांतर बंदी कायद्याला पूर्णपणे मोडून तोडून वाकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होतोय. तर तो कायद्यावर पण आम्ही त्याच्यात सुधारणा करू असं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या देशातली लोकशाही आणि संविधान याचं संरक्षण कसं करता येईल आणि याचा गैरफायदा कोण घेऊन या देशाचं नुकसान करणार नाही या दृष्टीने हा जाहीरनामा आम्ही म्हणजे वाघमारेजी फक्त सामान्य लोकांनाच नाही तर तुमच्यासोबत आलेल्या पक्षांना सुद्धा आश्वस्त करण्याचा प्रयत्न तुम्ही करता या न्यायपत्रामधनं. हो नक्कीच, कारण कसं आहे हे जे न्यायपत्र आहे जर तुम्ही बघाल तर आम्ही शेतकऱ्यांना MSP ची कायदा करू घोषणा केलेली आहे. आम्ही महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न काढलाय. गरीब महिलांना 1 लाख रुपये आम्ही देणार आहोत. आम्ही बरोबर. त्यामुळे या सगळ्या घोषणा झालेल्या आहेत. आता जनता या सगळ्या घोषणा कशी स्वीकारते याकडे कसं बघते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. धन्यवाद वाघमारेजी या प्रतिक्रियेसाठी. तर देशामधल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये बदल केले जाणार आहेत असं जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं.